मध्यरात्रीची वेळ, रस्ते सामसूम आणि अचानक एका पांढऱ्या पिकअप गाडीने शांतता भंग केली. एखाद्या साऊथच्या सिनेमात शोभेल असा थरार शिरपूरच्या रस्त्यांवर रंगला होता. एटीएम मशीन साखळीने ओढून नेणारी टोळी आणि त्यांच्या मागे सुसाट वेगाने धावणारी पोलिसांची गाडी. नमस्कार, मी इंदिरा तेंडोलकर आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठीचा हा क्राईम रिपोर्ट. एका सतर्क रिक्षा चालकामुळे शिरपूर पोलिसांनी केवळ बँक लुटण्यापासून वाचवली नाही तर आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला. नेमकं कसं घडलं सगळं हे चला पाहूयात. दिनांक 17 जानेवारी, वेळ मध्यरात्री 2 वाजताची. शिरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर बँक ऑफ बडोदाची एटीएम मशीन आहे. अंधाराचा फायदा घेत काही चोरट्यांनी तिथे आपली पिकअप गाडी उभी केली. त्यांनी चक्क जाडजूड लोखंडी साखळी एटीएम मशीनला बांधली आणि गाडीच्या जोरावर ते मशीन उपटून काढण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याच वेळी तिथून शाहरुख पिंजारी हा तरुण रिक्षा चालक जात होता. त्याला काहीतरी काळबेरं असल्याचा संशय आला. त्याने वेळ न घालवता गस्तीवर असलेल्या पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच शिरपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची गाडी पाहता चोरट्यांनी आपली पिकअप गाडी शहादा फाट्याच्या दिशेने सुसाट पळवली. पोलिसांनी तातडीने वायरलेसवर मेसेज देऊन नाकाबंदी पण केली. चोरटे एकदा मध्य प्रदेशच्या सीमेकडे तर पुन्हा चोपड्याच्या दिशेने गाडी वळवत होते. विशेष म्हणजे त्यांच्या गाडीला बांधलेली ती लोखंडी साखळी रस्त्यावर घासत असल्याने अक्षरशः ठिणग्या उडत होत्या. पोलिसांनी जीवाची बाजी लावली आणि आपली गाडी थेट त्या साखळीवर चढवून चोरट्यांच्या गाडीचा वेग रोखला. अखेर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. हेमंत सुकलाल माळी राहणारा धुळे आणि विदूर उर्फ विजय देवा जाधव राहणार पारोळा या चोरट्यांनी चक्क यूट्यूबवर व्हिडिओ पाहून एटीएम चोरी कशी करायची याचे धडे गिरवले होते. तपासात त्यांनी धुळे आणि अमळनेर येथील एटीएम फोडण्याची कबुलीही दिली आहे. या संपूर्ण धडक कारवाईबद्दल बोलताना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे काय म्हणाले पाहूया. साधारणतः रात्री 2:30 वाजता एक शाहरुख पिंजारी नावाचा एक रिक्षा चालकाचा फोन शिरपूर पोलीस स्टेशनला आला आणि 112 डायलला एक फोन आला की बँक ऑफ बडोदा येथील एटीएम समोर एक पिकअप व्हॅन आणि 2 इसम संशयितरित्या ते फिरत आहे. त्या अनुषंगाने सिनियर PI परदेशी व त्यांच्या टीमने तात्काळ तिथे धाव घेतली असता सदर पिकअप व्हॅन 2 इसम ते तात्काळ तिथं ते पळायला लागले. पोलीस स्टेशनने लगेच नाकाबंदी करून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन आणि थाळनेर इथे नाकाबंदी लावली. सदरची व्हॅन मध्य प्रदेश दिशेने पळू लागली, पण त्यांना कळलं की पुढे नाकाबंदी आहे म्हणून त्यांनी हाडाखेड नाकाच्या इथे पुन्हा टर्न मारून ते चोपडा फाट्याकडे जायला लागले. चोपडा फाट्याकडे देखील पोलिसांनी अतिशय जिद्दीने त्याचा पाठलाग केला. चोपड्या फाट्याच्या इकडे संबंधित व्हॅन टाकून हे दोन्ही आरोपी पळून गेले. त्याच्यानंतर काही तांत्रिक पद्धतीने तपास करून आणि फास्टॅगवरनं रिव्हर्स आपण त्यांचा तपास करून 2 आरोपी हेमंत सुकलाल माळी राहणार धुळे आणि विजय देवा जाधव राहणार जिल्हा जळगाव या दोघांना आपण ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडनं पिकअप व्हॅन देखील आपण जप्त केलेली आहे व इतर जेवढं साहित्य होतं ते देखील जप्त केलेलं आहे. सदर आरोपींनी अंमळनेर येथील देखील सेम मोडसने एटीएम थेफ्ट केलेले आहे आणि धुळे शहर पोलीस स्टेशनवर देखील त्यांच्यावर सेम एटीएम थेफ्टचा गुन्हा दाखल आहे. मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करू इच्छितो की ज्याप्रमाणे शाहरुख पिंजारी रिक्षा चालक यांनी पोलिसांना अतिशय योग्य वेळी माहिती दिली आणि आपण हा इतका मोठा गुन्हा उघडकीस आणू शकलो, तसेच सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की कोणत्याही स्थितीमध्ये आपल्याला काही सस्पिशियस आढळलं तर तात्काळ 112 डायल 112वर आपण कॉल करा. तंत्रज्ञानाचा वापर प्रगतीसाठी करायचा की गुन्हेगारीसाठी हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. यूट्यूबवरून चोरी शिकणाऱ्या या टोळीचा गेम पोलिसांनी त्यांच्या सतर्कतेनं आणि धाडसानं खल्लास केलाय. सध्या हे आरोपी 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून आणखी किती गुन्हे उघडकीस येत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. परंतु या संपूर्ण घटनेत खरा हिरो ठरला तो सतर्क रिक्षा चालक, ज्याच्या एका फोनमुळे लाखो रुपये वाचले आणि गुन्हेगार गजाआड झाले. तुर्तास या व्हिडिओत इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect.
टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.